चैन खेचून रेल्वे थांबवली आणि तरुणीला जबरदस्ती नेलं. 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. बिहारमधील गया पाटणा रेल्वे मार्गावर एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. बेलागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका तरुणीला जबरदस्तीने ट्रेनमधून खाली उतरवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 10 जणांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार जहानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही तरुणी बेलागंजला जात होती. ती गया पाटणा मार्गावरील ट्रेनने प्रवास करत असताना बेला आणि चकंद स्थानकादरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. ट्रेन थांबताच आरोपींनी त्या तरुणीला जबरदस्तीने खाली उतरवलं आणि जवळच्याच एका निर्जन ठिकाणी नेलं. तेथे अंधाराचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. या अमानुष घटनेनंतर पीडित तरुणीने हिंमत दाखवत कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बेलागंज पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार पांडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध मोहीम राबवून संशयावरून 10 जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी हा गुन्हा पूर्वनियोजित पद्धतीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था विभागाचे DSP रवी प्रकाश सिंह यांनी या घटनेला दुजोरा देत सांगितलं की हा अत्यंत गंभीर प्रकार असून तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.